नमस्कार, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सर्व विद्यार्थ्यांना GDC अँड CHM परीक्षेच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. GDC परीक्षा देणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी GDC परीक्षेचे जानेवारी महिन्यामध्ये परीक्षेचे फॉर्म फिलअप केले होते. त्यानंतर विभागाने तुमच्या फॉर्मची स्क्रुटिनिंग छाननी तपासणी केली, ज्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म हे ॲक्सेप्टेडमध्ये आले होते. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना क्वेरी लागली असेल तर त्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन करून जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड केले आणि आता अवघ्या काही दिवसांवर तुमची GDCची परीक्षा येऊन ठेपली आहे. आता परीक्षेच्या संदर्भातले जे महत्त्वपूर्ण पहिला जो तुमची टप्पा असतो तो म्हणजे हॉल तिकीटचा. तर GDC परीक्षेचे अजून काही हॉल तिकीट अपडेट्स आलेली नाही आहे. प्रोफाईल आय डीवरती अजून काही त्या ठिकाणी जनरेट झालेले नाही आहे. तर ज्यावेळेस ते जनरेट होतील त्यावेळेस तुम्हाला मी त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देईलच, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारणमुळे आता भरपूर सारे विद्यार्थी सर हॉल तिकीट कधी येणार, हॉल तिकीट कधी येणार, हॉल तिकीट कधी येणार याच भूमिकेमध्ये राहत आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हॉल तिकीटचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ज्यावेळेस ते जनरेट होतील त्यावेळेस तुम्हाला त्याची अपडेट मी देणार. हॉल तिकीट डाउनलोड करायला 5 मिनिटंसुद्धा लागत नाही. ओके. पण आत्ता जो तुमच्या हातामध्ये वेळ आहे तो वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी द्या, रिव्हिजनसाठी द्या. हा वेळ तुम्हाला अभ्यासासाठी खूप महत्त्वाचा आहे, रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा आहे. हा वेळ जर तुम्ही अभ्यासाकडे दिला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करता येतील. हा पहिला पॉईंट प्रत्येक विद्यार्थ्याने समजून घ्या. परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करत असताना आता बरेचसे काही विद्यार्थी GDCची परीक्षा का देत आहे हाच त्यांना पॉईंट क्लिअर नाही. काही विद्यार्थ्यांना विचारलं असता, सर आमच्या रिलेटिव्हमध्ये सांगितल्या म्हणून आम्ही GDCची परीक्षा देतोय, किंवा माझ्या मित्राने फॉर्म भरला आहे, मैत्रिणींनी फॉर्म भरला आहे म्हणून मी GDCची परीक्षा देतोय. तर या भूमिकेत तुम्ही असाल तर थोडंसं सावध व्हा. कारण GDC परीक्षा कुणासाठी आहे, का महत्त्वाची आहे हे अधिक क्लिअरपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. परीक्षा म्हटलं तर परीक्षेच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा हा असतो की तुम्ही परीक्षा का देताय. तर GDC परीक्षा का देता आहात हे अगदी स्वतःला पहिले एकदा विचारा आणि GDC परीक्षा कुणासाठी आणि का महत्त्वाची आहे हे एकदा व्यवस्थित ऐकून घ्या. GDC परीक्षा ही जे विद्यार्थी सहकार क्षेत्रामध्ये, बँकिंग सेक्टरमध्ये, सहकारी संस्थांमध्ये एक कनिष्ठ वरिष्ठ पदावर कार्य करू इच्छित आहे, ज्या जाहिराती येतात त्या जाहिरातीमध्ये ती फॉर्म भरू इच्छित आहे, त्यामध्ये परीक्षा देऊन क्वालिफाईड होऊन त्या संस्थेमध्ये कार्यरत त्या ठिकाणी होऊ इच्छित आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेमध्ये GDC सर्टिफिकेट हे कंपल्सरी विचारलं जातं. तसेच काही विद्यार्थी जे आमचे सहकारी संस्थेमध्ये कार्यरत आहेत, कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत, ज्यांना बढती प्रमोशन इम्प्लिमेंट पाहिजे आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी GDC सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं. तसेच ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जाऊन एक सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं आहे, प्रमाणित लेखापरीक्षक व्हायचं आहे, तर अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑडिट पॅनल नोंदणीसाठी GDC सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, जे आता 2026 ते 28साठी प्रोसेस सुरू आहे. बरोबर. मग अशा विद्यार्थ्यांसाठी ही GDC परीक्षा खूप महत्त्वाची आहे. मग जर काही विद्यार्थी असतील, सर आम्ही काका मामा आप्पा तात्या मित्रमैत्रिणी यांच्याच सांगण्यावरनं आम्ही परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे, तर आता त्यांनाही कळालं असेल की बाबा GDC परीक्षा का महत्त्वाची आहे. तर तुम्ही आपला निर्णय थोडासा बदलायचा. मग आता या 3 प्रकारापैकी तुम्हाला कोणत्या प्रकारामध्ये GDC परीक्षा द्यायची आहे आता पॉईंट क्लिअर झाला. जर तुम्हाला सर्टिफाईड ऑडिटर द्यायचा असेल तर सर्टिफाईड ऑडिटरसाठी तुम्हाला GDC परीक्षा महत्त्वाची आहे. बँकिंग सेक्टरला जायचं असेल तर GDC परीक्षा महत्त्वाची आहे. तुम्ही जर कर्मचारी एम्प्लॉईज असाल तर तुम्हाला पुढे बढती प्रमोशन इम्प्लिमेंटसाठी GDC परीक्षा महत्त्वाची आहे. पॉईंट आता क्लिअर. ठीक आहे. GDC परीक्षा देत असताना भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही पडताळणी अभ्यास केला असता महत्त्वाचा मुद्दा लक्षात येतो की काही विद्यार्थ्यांना विषयाची नावच माहीत नाही, किंवा काही विद्यार्थी मार्केटेबल काही पुस्तकं आणतायत पण ती पुस्तकं वाचत असताना त्यांच्या काही कन्सेप्ट मात्र त्या ठिकाणी क्लिअर होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अगदी सोप्या कंटेंट भाषेमध्ये महत्त्वपूर्ण PDF सेक्शन नोट्स पाहिजे असतील, तसेच आपले एकदा यूट्यूबला लेक्चर बघा, आवडले तर त्या ठिकाणी जॉईन करा. ओके. आणि ज्यांना PDF सेक्शन नोट्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती नक्की संपर्क करा, ज्यामध्ये तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचं शिक्षण, ब्रॅकेटमध्ये GDC परीक्षा मे 2026. तुम्हाला जी काही आपली PDF सेक्शनची नोट्सची जी फीज आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी सेंड केली जाईल. त्यानंतर ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या परचेस करा. ओके. नाही तर अदरवाईज तुम्ही तुमच्या पातळीवर अभ्यास करू शकतात. पण आपण PDF सेक्शनमध्ये परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे कंटेंट मुद्दे टॉपिक सिरीज त्यामध्ये कव्हर केलेले आहे. अगदी तुम्ही कमी वेळामध्ये जरी त्या व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला त्याचा परीक्षेला त्या ठिकाणी फायदा हा होणारच आहे. ओके. तर परीक्षा संदर्भातील जे एकूण तुमचे 6 विषय आहेत, ज्यामधला पहिला विषय आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन.
दुसरा विषय आहे जमा खर्च अकाउंट, तिसरा विषय आहे सहकारी संस्थेचं लेखापरीक्षण, चौथा विषय आहे सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन, पाचवा विषय आहे सहकार कायदे इतर कायदे, सहावा विषय आहे सहकारी बँक व्यवसाय पतसंस्था. अशी हे महत्त्वपूर्ण तुम्हाला GDCA परीक्षेची एकूण टोटली 6 विषय आहे. मग परीक्षा संदर्भातले 6 विषय तुमचे क्लिअर झाले. आता येऊया परीक्षेच्या माध्यमांच्या संदर्भात. परीक्षेचं माध्यम हे तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोनच माध्यमांमध्ये आहे, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. येते लक्षात? त्यामुळे तिसरी कोणती लँग्वेज तुम्हाला यामध्ये नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही मराठीत लिहिणार असाल तर मराठीतच अभ्यास करा, इंग्रजीत लिहिणार असाल तर इंग्रजीतच अभ्यास करा. मग काही विद्यार्थी सांगताय सर आम्ही फॉर्म भरताना मराठी निवडलं होतं, फॉर्म भरताना इंग्रजी निवडलं होतं. असं काहीच नाही आहे, कारण फॉर्म भरताना तुम्हाला कुठेच असं ऑप्शन येत नाही. क्वेश्चन पेपर तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये असते, मराठी आणि इंग्रजी. फक्त तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे उत्तरपत्रिकेमध्ये, जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहात उत्तरपत्रिकेमध्ये, तर त्यामध्ये तुम्ही मराठीत लिहिणार आहात का इंग्रजीत, ते दिवस तुम्हाला त्या ठिकाणी माध्यम टाकायचं आहे. जर तुम्ही मराठीत अभ्यास केला तर मराठीत सोडवा, इंग्रजीत अभ्यास केला आहे तर इंग्रजीत सोडवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. उगाच कुणाचं काहीतरी ऐकत बसू नका. येते लक्षात? त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो अकाउंट्सचा तुमचा सेकंड पेपर आहे ज्याला कॅल्सी अलाउड नाही आहे, म्हणजे ज्याला आपण कॅल्क्युलेटर म्हणतो. आणि हे मी बऱ्याच सेक्शनमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे, पण काय आता आपले नवीन विद्यार्थी असतात त्यांना ह्या गोष्टी सांगणं खूप आवश्यक आहे. तर परीक्षेला तुम्हाला कॅल्सी अलाउड नाही आहे, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. त्यामुळे तुमची वजाबाकी बेरीज भागाकार गुणाकार ह्या गोष्टी तुमच्या अगदी तुम्हाला मॅन्युअली स्वतः करायच्या आहेत, हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे परीक्षेचा पासिंग कॅटेगरी काय आहे. सर परीक्षेचा पासिंग कॅटेगरी अगदी खूप सोपा आहे, 40 मार्क पाडायचे, बरोबर की नाही. मग सर 40 मार्क पाडणं खूप काही अवघड नाही आहे, पण आमच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना GDCAची परीक्षा खूपच अवघड वाटते, कारण त्यांना सांगणारे चुकीचे भेटतात. सर परीक्षा अवघड आहे, पेपर खूप अवघड घेतले जातात, आमच्या मित्राने दिली होती, मैत्रिणींनी दिली होती, किंवा आमच्या रिलेटिव्हमध्ये कोणीतरी परीक्षा दिली होती, त्यांनी सांगितलं बाबा GDCA परीक्षा खूप अवघड असते, काही देऊ नको, काही उपयोग होत नाही आहे. ते एक गोष्ट लक्षात घ्या. मराठीत म्हणे ऐकावे जनाचे करावे मनाचे, बरोबर की नाही. तुम्ही ठरवलं आहे ना परीक्षा का द्यायची आहे, कशासाठी द्यायची आहे, मग त्यासाठी अभ्यासाला वेळ द्या, आणि अभ्यास केला तर सगळ्या गोष्टी शक्य आहे की नाही. कोणतीच परीक्षा अवघड नसते जर अभ्यासाचं नियोजन असेल, सातत्यता असते. महत्त्वाचं काय आहे की परीक्षेच्या दृष्टीने काय वाचावं हे जर तुम्हाला कळालं तर नक्कीच परीक्षा तुमच्यासाठी सोपी आहे. नाहीतर आमचं होतं आहे काय, आम्ही मार्केटेबल पुस्तकं आणतोय, रट्टा मारतोय, पाठांतर करतोय, पण सर आमच्या कन्सेप्टच क्लिअर होत नाही हो. कारण आम्हाला ती सवय लागलेली आहे पाठांतर करण्याची, रट्टा मारण्याची, बरोबर की नाही. कारण आपण सर्व ग्रॅज्युएट लेवलला आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहात, काही प्रोफेशनली डिग्र्या क्वालिफाईड आहात. तर विद्यार्थी मित्रांनो कन्सेप्ट समजून घ्या, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतल्या ना तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न कसाही केव्हाही कुठूनही कधीही फिरूनही विचारू द्या, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलंच पाहिजे. पण आमचं काय आहे, सर 10 मार्काचा प्रश्न आहे किती पेजेस उत्तर लिहावं, सर 15 मार्काचा प्रश्न आहे किती पेजेस उत्तर लिहावं, सर 20 मार्काचा प्रश्न आहे किती पेजेस उत्तर लिहावं. आमची गाडी यामध्येच अडकलेली असते. पण आम्ही कधी हा विचार करत नाही की तो प्रश्न का विचारला आहे, त्या प्रश्नामध्ये नक्की उत्तर का लिहायचं आहे, आणि त्या प्रश्नामध्ये उत्तर किती आणि कसं अपेक्षित आहे. कारण आमचं काय झालंय, मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड पुस्तकं भेटत आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये रट्टा मारताय, पाठांतर करताय, बरोबर. आणि मग जे दिसतंय तेच वाचताय, तेच पाठांतर करताय, तेच मुद्दे छापताय. याला अभ्यास म्हणणार का? नाही. परीक्षा तुम्ही एकटेच देताय का? नाही. परीक्षा भरपूर सारे विद्यार्थी देत आहेत ना, बरोबर की नाही. मग परीक्षेला तुम्ही जे काय वाचतायत ते वाचा, अभ्यासा. मी म्हणत नाही ते वाचू नका, अभ्यासू नका, ते वाचा, अभ्यासा, पण त्यामध्ये कन्सेप्ट समजून घ्या, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मग जर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर आपल्या प्रशांत क्लासेसमध्ये तुम्हाला अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये या सगळ्या कन्सेप्ट मी अगदी क्लिअरमध्ये समजून सांगतो, की जिथे तुम्हाला रट्टा पाठांतर हे तुम्ही विसरूनच जातात. काही गरज नाही रट्टा पाठांतर करण्याची. कन्सेप्ट काय आहे हे समजून घ्या, प्रश्न काय विचारला आहे हे समजून घ्या, प्रश्नामध्ये उत्तर काय लिहायचं आहे हे समजून घ्या. नुसतं त्या पुस्तकात तो प्रश्न दिला आणि त्याच्यात ते उत्तर दिले तसंच छापायचं आहे का? तर नाही. येते लक्षात. प्रश्न खूप सोपे असतात. जसं की बघा पेपर 1 आहे गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन, बरोबर की नाही. आता आपले जे बॅचला विद्यार्थी असतील तर त्यांचा पेपर 1 अगदी क्लिअरमध्ये झालेला असणार, गृहनिर्माण संस्थेचं व्यवस्थापन. आता पेपर कशावर आधारित आहे? गृहनिर्माण संस्थेवर.
बरोबर की नाही? मग गृहनिर्माण संस्था म्हणजे काय? तर अशी संस्था की जी घरांची निर्मिती करते. कारण गृह म्हणजे काय? घर त्याला आणखीन एक पर्यायी शब्द आहे सदनिका. आणि संस्था म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक व्यक्ती सहकार्याच्या तत्त्वावर एकत्रित येऊन एक संघटन संस्था स्थापन करतात सभासदांच्या हिताच्या दृष्टीने, सभासदांना सेवा देण्याच्या दृष्टीने. त्याला आपण काय म्हणतो? संस्था. मग गृहनिर्माण संस्था. आता निर्माण करणं म्हणजे निर्मिती करणं, बरोबर की नाही? मग घरांची निर्मिती करणारी संस्था, बरोबर की नाही? मग ज्यामध्ये 2 किंवा अधिक व्यक्ती स्वइच्छेने एकत्रित येऊन आपल्या सभासदत्वासाठी, निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घरांची निर्मिती करते, सदनिकेची निर्मिती करते. अशा संस्थांना आपण काय म्हणतो? सहकारी गृहनिर्माण संस्था. मग आपल्या अवतीभोवती बघा, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायट्या दिसतील, बरोबर की नाही? अभ्यास करत असताना या भूमिकेत राहून अभ्यास करा. मग हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी दिसतील, मग त्यामध्ये सोसायटीमध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत, बरोबर की नाही? त्यासाठी तुम्हाला पहिले सभासद व्हावं लागतं. मग त्या दिलेल्या संस्थेच्या नियमांचं पालन करावं लागतं. महत्त्वपूर्ण काही संस्थेचे भाग शेअर्स खरेदी करावे लागतात. विहित नमुन्यामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करावा लागतो. प्रवेश शुल्क भरावे लागतात. त्यानंतर तुम्ही त्या संस्थेचे सभासद होता. मग सभासद झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे अधिकार तुम्हाला दिले जातात, काही महत्त्वाचे हक्क दिले जातात. आणि हे अधिकार हक्क तुम्हाला दिल्यावर तुमची सुद्धा त्या ठिकाणी संस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाची जबाबदारी असते. मग या भूमिकेत राहून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पेपर सोपा वाटणार आहे. मग प्रश्न तुम्हाला कसाही कुठूनही फिरून विचारू द्या, उत्तर तुमचं त्या ठिकाणी रेडी असणार की नाही? येतंय लक्षात? हा महत्त्वाचा पॉईंट आहे अभ्यास करण्याचा. आणि ह्याच ट्रॅक मी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने शिकवत असतो, अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. येतंय लक्षात? त्यामुळे जे विद्यार्थी बॅच जॉईन झालेलेच असतील तर त्या विद्यार्थ्यांना जे मी कंटेंट महत्त्वाचे मुद्दे दिले ते व्यवस्थित अभ्यासा, ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येतंय लक्षात? आणि जे विद्यार्थी आता बॅच जॉईन करू इच्छित असेल तर त्यांना स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, त्यांनी संपर्क देखील त्या ठिकाणी करू शकतात. GDCA परीक्षेच्या संदर्भात जो पेपर 1 वरती आपण थोडंसं डिस्कस केलं की सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो व्यवस्थापन मंडळ. व्यवस्थापन मंडळ हे संस्थांच्या कामकाजा संदर्भात नेमलेलं घटक असतं की जे सभासदांच्या माध्यमातून निवडून दिलेलं असतं. मग संस्थेचं कामकाज योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळ त्या ठिकाणी नेमून देतं, ज्याला आपण बोर्ड ऑफ द डायरेक्टर असे म्हणतो. व्यवस्थापक मंडळ मग हे संस्थेच्या कामकाजामध्ये योग्य ते निर्णय घेतात, संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साधण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेत असतात, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने त्या ठिकाणी कार्य करत असतात. या भूमिकेत राहून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पेपर खूप आणि खूप सोपे जातात. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे पेपर नंबर 3चा, जो लेखापरीक्षणावर आधारित असतो. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. लेखापरीक्षण करणं म्हणजे काय करणार आहे? तर ज्या संस्था आहेत, ज्या सहकार कायद्याने स्थापन झालेल्या संस्था आहेत, या सहकारी संस्थेंना सहकार कायद्याच्या कलमामध्ये कलम 81 नुसार संस्थेचं लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे. मग लेखापरीक्षण करणं म्हणजे काय करणं? तर संस्थेने जे आपल्या दैनंदिन कामकाजाच्या व्यवहारात्मक नोंदी ठेवलेल्या असतील, इमारत असेल, इतर फंडिंग असेल किंवा इतर संस्थेच्या व्यवहारात्मक कामकाजाच्या ज्या भूमिका असतील त्याची ध्येयनंदी नोंद करत असते. मग ह्या नोंदी योग्य पद्धतीने पडताळणी करणं, तपासणी करणं, पाहणी करणं, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? लेखापरीक्षण. मग संस्था आपलं उद्दिष्ट ध्येय साध्य करते किंवा नाही, संस्थेचं त्या ठिकाणी व्यवहार कसे चालू आहे, संस्थेमध्ये सभासदांच्या हिताचं रक्षण कसं केलं जातं, संस्थेमध्ये सभासदांच्या तक्रारींचं निवारण कसं केलं जातं, संस्थेमध्ये व्यवस्थापन मंडळ कसं चालतं, संस्था सामाजिकदृष्ट्या आपलं महत्त्वाची भूमिका कशी बजावते, या संपूर्ण घटकांची तपासणी पाहणी करण्यासाठी संस्थेमध्ये लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक आहे. हा पॉईंट समजून घ्या. मग या भूमिकेमध्ये जर पेपर 3 तुम्हाला अभ्यासायचा असेल तर तुम्ही स्वतः संस्थेचे ऑडिटर आहात, लेखापरीक्षक आहात. कारण लेखापरीक्षण करायचं असेल तर आपल्याला चांगलं कला कौशल्य गुण असलेला ऑडिटर, अनुभवी तज्ज्ञ व्यक्ती ऑडिटर म्हणून नेमणूक करावी लागेल, ज्याला सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षणाचा अनुभव आहे, बरोबर की नाही? मग त्या ठिकाणी लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या त्याला प्रदान करून लेखापरीक्षकाला संस्थेचा ऑडिट करत असताना काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. याच टाईपवर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात. मग दिलेल्या खालील संस्थांचं लेखापरीक्षण कसं कराल, लेखापरीक्षणाची प्रक्रिया, वार्षिक लेखापरीक्षण, लेखापरीक्षणाचे प्रकार, फायदे तोटे, या घटकांवरती व्यवस्थित फोकस ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर पेपर 4 जो तुमचा खूप महत्त्वाचा असतो, सहकाराचा इतिहास, तत्व, व्यवस्थापन. आता ह्या पेपरमध्ये तुम्हाला पेपर 1चाही क्वेश्चन येईल, पेपर 3चाही क्वेश्चन येईल, पेपर 5चाही क्वेश्चन येईल, पेपर 6चाही क्वेश्चन येईल. मग तुम्ही असं म्हणायचं नाही की सर यामध्ये तर फक्त महत्त्वाचे काही 9-10 टॉपिकच दिलेत, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा पेपर 1 मधले क्वेश्चन आलेत, असं का?
कारण विषयाचं नावच दिलंय सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन. त्यामुळे या पेपरमध्ये पूर्ण सहकाराशी निगडीत असणारे इम्पॉर्टंट सिरीज क्वेश्चन देखील त्यामध्ये ॲडॉप्ट केलेले असतात, ज्यामध्ये तुम्हाला सहकाराचे 7 तत्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. सहकाराची सामाजिकरित्या काय भूमिका आहे, आर्थिकदृष्ट्या काय भूमिका आहे सहकार क्षेत्राची, हे मुद्दे तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. त्यासोबतच संस्थेच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या संस्थेच्या विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी सरकारने काही समित्या नेमल्या होत्या, त्या समित्यांचा अभ्यास आहे, ज्यामध्ये मॅक्लिगन समिती आहे, वैकुंठबाई मेहता समिती आहे, ग्राफिकॅट समिती आहे, वैद्यनाथन समिती आहे, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती आहे, आढावा समिती आहे. या समित्यांचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सहकार शिक्षण प्रशिक्षण संकल्पना काय आहे, 1991 नंतरचं जे आपलं त्या ठिकाणी जे धोरण होतं खुले व्यापार पद्धतीचं, त्यामध्ये सहकार क्षेत्राचा कसा विकास झाला किंवा काय परिणाम झाले यावर आधारित तुम्हाला आहे. त्यानंतर सहकार क्षेत्रातली महत्त्वाची काही महामंडळ आहे, वित्त महामंडळ आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे. पुन्हा तुम्हाला लेखापरीक्षणाचा टॉपिक आहे, फार काही अवघड नाही. त्यानंतर महाराष्ट्र सहकार कायदा 1960 मध्ये जे सहकार कायदे दिलेले आहेत, जसे की 1904चा पहिला सहकार कायदा, नंतर दुसरा सहकार कायदा 1912चा, या सहकार कायद्यांची माहिती वैशिष्ट्ये तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहेत. म्हणजे या घटकांवर आधारित राहून तुम्हाला अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे पेपर नंबर 5 सहकाराचा कायदा आणि इतर कायदे. मग आता इथे आमच्या विद्यार्थ्यांना एक खूपच टेन्शन येतं, सर कायदे म्हटलं येतं लक्षातच राहत नाही हो. मी पूर्ण बघा, तुम्हाला कायद्यांच्या बुक्सची एक PDF सेक्शन दिलेली आहे, ती व्यवस्थित अभ्यासा. तुम्हाला कोणत्याही पेपरला कायदा विचारू द्या, तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलाच पाहिजे कलम सेक्शन वाईज. ओके, त्यामुळे फार काही पेपर 5 असा अवघड नाही आहे, पण विद्यार्थी ते मनामध्येच एक भीती घालून घेतात की सर कलम म्हटलं तर मग खूपच अवघड आहे. काही नाही, सोपे, काही अवघड नाही आहे. जसं की आता पार्ट 1 मध्ये तुम्हाला रिकामी जागा जोड्या लावा चुकी बरोबर हा सेक्शन आहे. त्याच्या पुढे तुम्हाला प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 असं सेक्शन दिलेलं आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला अ आणि ब, प्रश्न क्रमांक 3 मध्ये अ आणि ब, प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ आणि ब असं सिरीज दिलेले आहे. असा टोटल तुमचा विभाग 1 आहे आणि त्यालाच निगडीत पुन्हा विभाग 2 दिलेला आहे, जो इतर कायद्यांशी संदर्भात आहे. आता सहकार कायद्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं सहकारी संस्थेची नोंदणी व्यवस्थित करून ठेवा, आणि यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितली. सहकारी संस्थेची नोंदणीची प्रक्रिया. त्यानंतर सभासद, सभासदांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या, सभासदांचे प्रकार. सभा, सभेचे 4 प्रकार सभासदांच्या दृष्टीने. पहिली सभा, वार्षिक सभा, विशेष सभा, अंतिम सभा. आणि अधिमंडळांच्या म्हणजे ज्या व्यवस्थापक मंडळांच्या सभा असतात ते तुम्हाला अभ्यासता आले तर अभ्यासा, परंतु हे 4 मात्र व्यवस्थित करा. पहिली, विशेष, वार्षिक, अंतिम. आता पेपर 5 मध्ये तुम्हाला जनरली वार्षिक आणि विशेषवर जास्त फोकस ठेवा, कारण हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला अवसायन प्रक्रिया, ज्याला आपण ऋणशोधक परिसमापक असेही म्हणतो, ही अवसायन प्रक्रिया लक्षात ठेवा. त्या संदर्भातला कलम 105 तुम्हाला विचारला जातो. त्यानंतर वसुलीच्या प्रक्रियेसंदर्भातला कलम 101 विचारला जातो. त्याच्या निगडीत पुढे तुम्हाला सभासदांची हकालपट्टी कलम 35 हा घटक खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर निगडीत जाऊन पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभेचे कलम लक्षात ठेवा, कलम 75, कलम 76. हे 2 कन्सेप्ट तुम्हाला अगदी क्लिअरपणे असले पाहिजे. त्यानंतर सहकार कायद्यामध्ये कलम 81 जो लेखापरीक्षणाच्या संदर्भातला, कलम 82, कलम 83, कलम 85 हे घटक खूप महत्त्वाचे आहेत पेपर नंबर 5च्या संदर्भातले. अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. याचे डिटेल आउट व्हिडिओज तुम्हाला मी दिलेले आहेत, एकदम व्यवस्थित अभ्यासा, रट्टा पाठांतर करा. काय जे तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या पातळीवरती करा, पण निदान वाचा. हा खूप महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थ्यांना किती सांगितलं तरी विद्यार्थी शेवटी रट्टा पाठांतर ते करतातच, बरोबर की नाही. अगदी सोपं आहे, एकदा लेक्चर ऐकलं, समजून घेतलं, कन्सेप्ट तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे, अगदी तुम्हाला ते लाईफ टाईम तुमच्या लक्षात राहतील. या पद्धतीने मी सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे विभाग 2 मध्ये. आता विभाग 2 मध्ये तुम्हाला अगदी टिपा लिहा आणि थोडक्यात उत्तर लिहा. या बेसमध्ये तुम्हाला 20-20 मार्काचं कंटेंट त्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे, ज्यामध्ये अगदी तुम्हाला करार कायदा असेल, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र अपार्टमेंट ॲक्ट असेल, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सावकारकी कायदा असेल, कृषी उत्पन्न समितीच्या संदर्भातला असेल, वखार कायदा असेल, कापूस क्षेत्रासंदर्भातला असेल, त्यानंतर खरेदी विक्री संघ, विपणन संघ असतील, याशी निगडीत तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर पेपर नंबर जो तुमचा 6 आहे बँकिंगवर आधारित. आता यामध्ये जनरली एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला रिकामी जागा जोडायला हवा, हा पहिल्या पार्टला येणार आहे. टिपा लिहामध्ये तुम्हाला बँकिंग क्षेत्राशी निगडीत असणारे जे आधुनिक तंत्रज्ञानाशी वापराच्या संदर्भातले धनादेश असेल, RTGS असेल, NFT असेल, KYC असेल, या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. स्विफ्ट कोड असेल, बरोबर की नाही.
तर ह्यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या सेक्शनमध्ये प्रश्न विचारले जातात. बँका, बँकांची कार्य, बँकांचे प्रकार, प्राथमिक सहकारी बँक काय आहे, तिचे प्रकार. आता मी काल परवाच एक सेक्शन्सचा व्हिडिओज त्यामध्ये अपलोड केलेला आहे, तर तो एकदा व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर 26 प्रश्नांमध्ये तुम्हाला जनरली बँकिंग विषय खूप सोपा आहे. 26 प्रश्नांमध्ये तुम्हाला सहकार क्षेत्रातील ज्या त्रिस्तरीय बँका आहेत, राज्य, जिल्हा, प्राथमिक, हे तर तुम्हाला 3 कम्प्लिटली करूनच ठेवायचं आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँक, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँका, बरोबर. त्याच्यानंतर RBIमध्ये ज्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे काही महत्त्वाचे कलम सेक्शन आहेत ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्या तरतुदी आहेत, 1949च्या तरतुदी आहेत कायद्यानुसार बँकिंग क्षेत्राशी. त्यानंतर पुढे जाऊन विनिमय पत्रक जे असणार आहे, त्यानंतर धनादेश, धनादेशाचे प्रकार. त्याचबरोबर तुम्हाला ठेव, पत हमी, महामंडळ आहे, यावरती जनरली प्रश्न विचारले जातात. तर एकंदरीत या बेसवर आणि आणखीन पुढे जाऊन तुम्हाला बँका, बँकांचे प्रकार, उद्दिष्ट, कार्य, या 26 प्रश्नांमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द जास्त फोकस ठेवणं आवश्यक आहे. पेपर खूप सोपे आहेत, अवघड काही नाही आहे. व्यवस्थित वेळ दिला, सराव केला तर नक्कीच मी सांगतो प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी खूप सोपी आहे. त्यामुळे 40 मार्क पाडणं काय फार असं अवघड नाही आहे, मी तुम्हाला क्लिअरपणे सांगतोय. पण त्यासाठी वेळ, अभ्यास आणि सराव या 3 गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जर ते तुम्ही दिलं तर नक्कीच मी सांगतो तुम्हाला 40पेक्षा जास्त मार्क पडतील. येते लक्षात. आपल्या प्रत्येक बॅचचा जो विद्यार्थी आहे तो 70-80च्या रेंजला आहे पर सब्जेक्टला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा, कन्सेप्ट अभ्यासा, सराव हा खूप महत्त्वाचा आहे. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छित आहे. भरपूर सारे विद्यार्थी काही भ्रमामध्ये असतात. सर, थेरीचे विषय आहेत, खूप सोपे आहेत, आम्ही वाचून घेऊ, बघून घेऊ, करून घेऊ. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पातळीवरती योग्य आहेत, मी काही म्हणत नाही. पण निकाल लागल्यावर मात्र तुम्हाला चित्र ते वेगळं दिसतं. मग जे विद्यार्थी म्हणताय सर ठरवून घेऊ, बघून घेऊ, करून घेऊ, थेरीचे विषय आहेत, नंतर म्हणतात की सर आम्ही 3 सप्लिमेंट जोडल्या होत्या, 2 सप्लिमेंट जोडल्या होत्या, पण मार्किंग आम्हाला 40च पडलं, 45च पडलं. मग कुठे गेले तुमचे? थेरीचे विषय सोपे आहेत, आम्ही वाचून घेऊ, बघून घेऊ, करून घेऊ. त्यामुळे त्या भ्रमात राहू नका. जरी तुम्हाला तो विषय सोपा वाटत असला तरी त्या विषयाचा सराव करा. नाही तर आमचं होतंय काय, एक सोपा विषय वाटला की त्याच्याच आम्ही मागं लागतोय, बाकीचे विषय आमचे तसेच राहतात. तसं काही करू नका. सगळ्या विषयांना आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याच लेवलला वेटेज देणं आवश्यक आहे, वेळ देणं आवश्यक आहे. पेपरला प्रश्नांची उत्तरं लिहित असताना, आता त्या संदर्भातला मी एक सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे. प्रश्नाची उत्तर कसे पाहिजे, कसे लिहिले पाहिजे, यावरती मी डिटेल आउट व्हिडिओ देणार आहे तुम्हाला. 1 ते 2 दिवसामध्ये अपलोड करणार आहे. ओके. जे आपला सराव प्रश्नपत्रिका ज्या घेतल्या जाणार आहेत, आपल्या पूर्वपरीक्षा जी आहे प्रशांत क्लासेसची, ती आपली झाली की लगेच तुम्हाला त्यामध्ये मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. म्हणजे एक विद्यार्थ्यांना अंदाज येईल की प्रश्नांची उत्तर आपण कशी लिहिले पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुमचं त्यामध्ये अक्षर हा घटक खूप महत्त्वाचा असतो. सर आम्हाला येतंय सर्व, पाठांतर झालंय सर्व, वाचलंय सर्व, कन्सेप्ट आमच्या झालंय सर्व क्लिअर, प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला लिहायला सांगितलं तरी आम्ही अगदी व्यवस्थित लिहितोय की, पण प्रॉब्लेम कुठे होतोय आमचा? अक्षर. आम्ही काय लिहितोय हे आम्हाला कळत नाही, त्यामुळे आम्हाला अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत आहे. कधी कधी बऱ्याच वेळा, आता आमचे काही ऑफलाईन बॅचेसचे विद्यार्थी आहेत, बऱ्याच वेळा आम्ही ज्या त्यांच्या उत्तरपत्रिका तपासून देतोय सराव परीक्षेच्या, आणि ज्यावेळेस त्यांनाच त्यांची उत्तरपत्रिका वाचायला दिली तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांनीच लिहिलेलं त्यांना नीट वाचता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आम्ही पुन्हा 3-3, 4-4 वेळा त्या क्वेश्चन पेपर सोडवायला लावतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण तुमच्या चुका तुमच्या लक्षात येणं तितकंच आवश्यक आहे. नाही तर होतंय काय, मग सर चाललंय ढकलगाडी पुढे, तर त्याला अर्थ नाही, बरोबर की. अक्षर घटक खूप महत्त्वाचा आहे, शुद्ध लेखन खूप महत्त्वाचं आहे, जोडा अक्षर व्यवस्थित लिहिणं तितकंच आवश्यक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जोडा अक्षर लिहिता येत नाही, ही वास्तव स्थिती आहे. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. जर तुम्हाला स्कोरिंग करायचं असेल तर ह्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष द्या. उगाच काहीतरी लिहित बसायचं मग सर मार्क मिळतील आणि या भूमिकेत राहू नका. पेपर डीपली चेक होतात, पॉईंट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही जे कंटेंट लिहितायत, मुद्दे लिहितायत, ते अगदी व्यवस्थित लिहा,
डोकं ताळ्यावर ठेवून व्यवस्थित लिहा. आपण प्रश्नाचं उत्तर काय लिहितोय याचा नीट विचार करून प्रश्नांची उत्तर व्यवस्थित लिहा. नाहीतर प्रश्न विचारला वेगळा, मुद्दे लिहिले वेगळं, स्पष्टीकरण तिसरंच, आणि मग सांगतोय सर मी 3 सप्लिमेंट जोडल्यात, आता 70-75 मार्क मिळायला काही हरकत नाही, निकाल लागल्यावर पाहता मिळतंय 40-45. अभ्यास करा, पण कसा करा, जे तुम्ही लिहिताय त्याचे शॉर्ट कंटेंट सराव ठेवा आणि उत्तरं लिहित असताना अक्षर मात्र व्यवस्थित काढा. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. जर अक्षर क्लिअर असेल तर पेपर चेकरलाही ते व्यवस्थित वाचता येईल आणि तुम्ही काय लिहिलं आहे ते सुद्धा क्लिअरपणे समजेल आणि मार्किंग आहे तो तुम्हाला त्यानुसारच देणार. जे तुम्ही अगदी करेक्ट लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क. जर तुम्ही काहीतरी वेगळंच लिहिलं आहे, प्रश्न वेगळा आहे उत्तर वेगळं लिहिलं आहे, तर तुम्हाला त्याच लेवलला मार्क मिळणार आहे. तर हा पहिला पॉईंट लक्षात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका. या तुमच्यासाठी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे परीक्षेला आता वेळ आहे अजून आपल्याकडे, तर ह्या थोड्याशा तुम्ही तुमच्या पातळीवरती या चुका तुम्ही सुधारवू शकता. त्या लक्षात, कारण एकदा पेपर लिहिलं आणि चुका झाल्या तर परत तुम्हाला ते रिटर्न देणार नाही ना. त्याच्यामुळे आधीच या गोष्टी क्लिअरपणे समजून घ्या. जरी तुमच्या आत्तापर्यंत काही चुका होत असतील तर त्या सुधारावा, जेणेकरून परीक्षेला त्या चुका होणार नाही याची काळजी घ्या आणि चांगल्या मार्काने आपल्याला परीक्षा क्वालिफाईड व्हायची आहे. रिव्हिजन करा. जे मी 1 लाइनर सिरीज क्वेश्चन दिले ते व्यवस्थित अभ्यासा. ज्या विद्यार्थ्यांना PDF सेक्शन नोट्स पाहिजे असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्वरित संपर्क साधा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ते नोट्स सेंड केल्या जातील. त्याची जी काही फीज आहे ती फीज पेड केल्यानंतर, सगळ्यात महत्त्वाचं, सर्व विद्यार्थ्यांना आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासामध्ये आता सातत्यता ठेवा. हॉल तिकीटचं टेन्शन घेऊ नका. ज्यावेळेस जनरेट होईल त्यावेळेस तुम्हाला मी मेसेज देईलच. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने परीक्षा क्वालिफाईड व्हा. सर्व विद्यार्थ्यांना प्रशांत क्लासेसकडनं परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.